संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे। संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या शाईफेक प्रकरणातील आरोपी दीपक काटेला स्थानिक न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे। मेहरबान कोर्टात जामीनचा अर्ज दाखल केला आणि त्या जामीनच्या अर्जाच्या अनुषंगाने सरकारी वकील आणि आयओ यांचे दोघांचे म्हणणे आले आणि त्यानंतर आम्ही युक्तिवाद असा केला की सदर आरोपी आहेत, या आरोपी जो इन्सिडेंट केलेले आहे त्याच्यामध्ये तपास काम कोणताही पूर्ण झालेला आहे आणि तपास काम कोणताही राहिलेलं नाहीये। त्यामुळे या आरोपींनी योग्य त्या टर्म्स कंडिशन्सवर जामीन मुक्त करण्याचे आदेश करण्याबाबत आम्ही मेहरबान कोर्टात सदर सकृत दर्शनी 118 कलम लागू होत नाही याबाबतीत आम्ही मेहरबान कोर्टात विनंती केली आणि आरोपी जामीनवर मुक्त करण्यासाठी युक्तिवाद केला आणि सरकारी वकील ऍडव्होकेट कांबळे मॅडम आणि आमचे युक्तिवाद ग्राह्य धरून मेहरबान कोर्टाने रक्कम रुपये 20,000च्या जात मुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केले आणि त्यामध्ये अटी व शर्ती असे दाखल केले की हा आरोपी जो आहे फिर्यादी आणि साक्षीदारावर दाबदबाव आणणार नाही आणि पोलिसांना सहकार्य करण्यास तयार राहायला पाहिजे। या टर्म्स आणि कंडिशन्सवर मेहरबान कोर्टाने आरोपीस जामीन मंजूर केला। आरोपीस शनिवारी 10 ते 4 या वाजण्या सुमारास दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत पोलीस स्टेशनला हजेरी लावण्यास सांगितलं। न्यायालयाने 20,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर दीपक काटेला जामीन मंजूर केला असून अक्कलकोटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती। या घटनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे।